तसं तर 10 माणसांसाठी म्हटलं ना, तरी पण आपण स्वयंपाक करून घेऊ. पण स्वतः एकटीसाठी काही करायचं म्हटलं ना, की आपल्याला खूप कंटाळा येतो. माझं पण तसंच काहीतरी. नवरात्रीचे 9 दिवस उपवास आहे आणि माझे कपडे वगैरे धुवून झाले होते आणि कपडे धुवून झाल्यानंतर एवढी भूक लागते ना, तर तेच माझं चाललं होतं, लस्सी वगैरे घेते. आता मी ना साबुदाण्याची भाकरी किंवा असं काही करत नाही, फक्त लस्सी किंवा फळं वगैरे असंच घेते. खिचडी वगैरे मध्ये एखाद्या वेळेस करते, तर लस्सी वगैरे घेतली, थोड्या वेळ शांत बसले आणि ना रात्री बाहेर जायचं होतं. मग म्हटलं चला दुपारी जरा संध्याकाळच्या जेवणाची तयारी करून घेऊया. दुपारी ना डाळ भाताचा कुकर लावून घेतला आणि बऱ्यापैकी ना बरण्या रिकाम्या वगैरे झाल्या होत्या. म्हटलं त्या आपण जरा घासून घेऊया. त्या बरण्या वगैरे घासून घेतल्या आणि बाहेर ना हॉलच्या खिडकीमध्ये सुकट ठेवल्या. आता हे सगळं झालं. आता घरामध्ये मुलं असले ना एवढी पसार करतात ना, किती वेळा घर आवरावं आणि किती वेळा नाही असं होतं. तर संध्याकाळी ना थोडंसं घर वगैरे आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर ना हर्ष स्कूलमधून आल्यानंतर त्यांना दोघांना ना पेरू वगैरे खायला दिला आणि त्याच्यानंतर मिस्टर ऑफिसवरून आले होते. ते पण ऑफिसवरून येताना त्यांनी पण वडापाव आणले होते. आता मला तर खायचं नाही, मग त्या तिघांनी त्यांचा वडापाव एन्जॉय केला. मस्त वडापाव वगैरे खाऊन झाल्यानंतर ना आम्हाला डॉक्टरांकडे जायचं होतं. तर कशासाठी काय ते याचा मोठा व्हिडिओ करण्याचा मी प्रयत्न करेल. हा व्हिडिओ होप सो आवडला असेल. डू लाईक शेअर सबस्क्राईब. स्टे ट्यून. बाय.